मिनिट जागेवर शांत व्हा. सर्वांना विनंती आहे त्या ठिकाणी उभा राहायचे आणि आपल्याला श्रद्धांजली द्यायची आहे. बसा खाली. धन्यवाद. बसा. सगळे शांततेत खाली बसून घ्या. बरोबर गोंधळ स्टेजवरचे संयोजन समितीतले आता गोंधळ करू नका. स्टेजवरचं नियोजन करते होते त्यांनी जे सांगतील त्या लोकांनी ग्रामस्थांच्या म्हणण्याने नियोजन हवं. सगळ्यांना खाली बसू द्या. शांततेत सगळ्यांना खाली बसू द्या. चला स्टेजवरचे बाकीचे खाली चला. स्टेजवरचे बाकीचे चला खाली. हा जोडून विनंती आहे तुम्हाला. परत एकदा आपल्याला अपमान वाटेल. अतिरिक्त जी लोक आहेत ते सगळे खाली चला. प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांच्याशिवाय आदरणीय नवनाथाबा वाघमारे, बळीरामतात्या खटके, सन्माननीय बटुळे बाबा, परमेश्वर वाघमोडे महाराज, सुगोजी मुंडे यांच्याशिवाय स्टेजवर जे बाकीचे ते सगळे खाली चलतील. हात जोडून आपल्याला विनंती आहे. हा कार्यक्रम कुठला राजकीय कार्यक्रम आहे याची नोंद आपण घ्यायची आहे. ओबीसी समाज बांधवांच्या हक्काची संरक्षणाची लढाई आहे. बाकीचे सगळे खाली चला. आपल्याला हात जोडून विनंती आहे. संयोजन समितीतले सदस्य आपल्याला खाली काढतील. प्राध्यापक लक्ष्मण हाके सर, नवनाथाबा वाघमारे, बळीरामतात्या खटके, सन्माननीय बटुळे बाबा यांच्याशिवाय कुणी स्टेजवर असणार आहे. सुगोजी मुंडे आणि यांच्याशिवाय कुणी स्टेजवर असणार आहे. बाकीचे सगळे खाली करा. संयोजन समितीतल्या सदस्यांना विनंती आहे. बाकीच्यांना खाली घेऊन चालायचं आपण लगेच. ज्यांचा नामोल्लेख केला त्यांच्याशिवाय कुणी वर असतात त्यामुळे आपल्याला हातून विनंती केली जाते. संयोजन समितीच्या मंडळीला विनंती आहे. बाकीच्यांना खाली घ्या. बाकी सगळे शांतता बाळगतील. अत्यंत विशाल संख्येने हे सगळे समाज बांधव या ठिकाणी आहेत. ठीक आहे. आता स्टेजवर याच्या व्यतिरिक्त आता कुणी येऊ नका. जेवढे बसले तेवढे बसू द्या. आता जे बसले त्यांना बसू द्या. आता येऊ नका कुणी. सगळ्यांना विनंती शांत राहायचं. एकदा सगळे हात वरती करायचे. आणि एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेबांच्या स्वागतासाठी करायचे आहे. या परिसरातले सगळे लोक बांधव आदरणीय प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेब यांचं स्वागत या मंचावरून करतील. मी त्यांना विनंती करतो. संयोजकांना विनंती आपण सत्काराचा हात समोर घेऊन यायचा. प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांचं स्वागत आपण करायचं आहे. शृंगारवाडीतील तरुण बांधव, परमेश्वर वाघमोडे महाराज आणि त्यांचे सगळे सहकारी यांना विनंती आहे. संयोजन समितीचे हे सदस्य समोर या. प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांचं स्वागत आपण करायचं. अतिशय भव्य अशा स्वरूपात प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांचं स्वागत आपण या ठिकाणी करायचंय. सर्वजण शांत राहा. बाकीचे शांत राहा. बाकी सगळ्यांना विनंती आपण शांत राहायचं. इतर सर्वांना विनंती आहे आपण शांतता बाळगायची. आता प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांचं स्वागत या ठिकाणी या सर्व तरुणांच्या वतीने होतं. ओमप्रकाश वाल्मीकि असं लिहितात, मेरे पीढ़ी ने अपने सीने पर ठोक दिया है संघर्ष जहां आंसुओं का सैलाब नहीं. ओमप्रकाश वाल्मीकि ऐसा लिखा कि मेरी पीढ़ी ने अपने सीने पर ठोक दिया है संघर्ष जहां आंसुओं का सैलाब नहीं बल्कि विद्रोह की चिंगारी फूटेगी. आपके धुए में तरी मुठ्ठिया आपके तहखाने में नया इतिहास रचेगी. नव्या इतिहासाचे आपण सर्वजण साक्षीदार होतोय. त्यानंतर नवनाथाबा वाघमारे यांचं स्वागत होत आहे. नवनाथाबा वाघमारे यांचं स्वागत होत आहे. त्यांना विनंती आपण आपलं स्वागत स्वीकारायचंय. बहुजन ओबीसी समाज बांधवांच्या संघर्षाचा हक्काचा हा लढा आज वारी वस्ती ताल्यावरचा या भागातला प्रत्येक समाज बांधव या ठिकाणी आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहे. बळीरामतात्या खटके यांचंही स्वागत आहे. युवा नेते सुगोजी मुंडे, विविध समाज माध्यमांवरती ज्यांच्या प्रतिक्रिया ओबीसी समाज बांधवांचं प्रबोधन करण्याचे बटुळे बाबा उपस्थित आहेत. त्यांचे स्वागत या ठिकाणी होत आहे. बटुळे बाबांचं स्वागत होईल. स्टेजवरती असलेले बाकीचे काही बसून घ्या. स्टेजवर येणारे स्टेजच्या क्षमतेचा विचार करा.
आपल्याला आपलं स्वतःचं प्रदर्शन करायचं नाही, आपल्या हक्काची लढाई आपण लढतोय. आता सगळे खाली बसून घ्या. उपस्थित असलेल्या सर्वांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. सर्वांचं अनुज शेपटे यांचे स्वागत या ठिकाणी होत आहे. आणि यानंतर अनुज शेपटे यांचं स्वागत होत आहे. पवन करवणकर यांचं या ठिकाणी स्वागत आहे. रामभाऊंचं स्वागत आहे. आणि विशेषत्वानं या एकूण ओबीसी महानगर मेळाव्याचं आयोजन ज्याच्या विशेष प्रयत्नातून झालं ते परमेश्वर वाघमोडे महाराज यांचं आपण सगळे एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. पुढाकार घेऊन त्यांनी आवर्जून या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यांचं स्वागत करू आणि त्यांना लगेच विनंती करू या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण करायचं. परमेश्वर वाघमोडे महाराज यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करू आणि त्यांना विनंती करू प्रास्ताविक करायचं. बाकी सगळ्यांचं शब्दसुमनाने मनापासून स्वागत आहे. सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत आहे. कुणी स्टेजवर आता येऊ नका. स्टेजवरती आता कुणी येऊ नका. आपल्याला विनंती आहे. सगळे समोर चला. चला वाघमोडे महाराज प्रास्ताविक करा. सहकार्य करा सर्वांना. हॅलो ऐका, इथं फक्त 3 भाषण होते. पैलवान दादा फटके, नाना बाबा ठाकेसर, पवन भाई, सर्वांना मुंबईची विनंती आहे. ही मीडिया आहे ना, मीडिया आपल्याला महाराष्ट्रात दाखवते की आपली काय ताकद आहे. कृपया करून त्याला कोणी डिस्टर्ब करू नका. विनंती तुम्हाला, कोणी डिस्टर्ब करू नका त्यांना. विनंती आहे. हे समोर जे उभे राहिले जे उभे राहिले आपल्यामुळे पाठीमागच्या लोकांना दिसत नाही. आपण खाली बसून घ्या. माध्यमांचे प्रतिनिधी सुद्धा असतील तर त्यांनाही विनंती. समोर जाम असल्यामुळं सर्वांना विनंती आहे आपलं मोबाईलचं नेट बंद करा. खाली बसून घ्या. या भागातील कोळेकर सर या गावाच्या वतीने आपण मनोगत व्यक्त करतो. हॅलो, आज हे बघा महाराष्ट्रामध्ये जी स्थिती चालू आहे, आरक्षणाच्या नावावरती काही लोकांनी भरपूर काही गोष्टी वाढवल्या की आम्ही ओबीसीतच जाऊ, ओबीसीतून घेऊ. 100% तुम्हाला या ओबीसी नायगर मेळाव्याच्या माध्यमातून सांगतो, तुम्ही ओबीसीतून काहीच घेऊ शकत नाही. हा ओबीसी एवढा मजबूत आहे, या ओबीसीला तुम्ही कुणालाही धक्का लावू शकत नाही. तुम्ही सांगताय, तुम्ही जी भाषा बोलताय त्याच्यापेक्षा आम्ही 10 पट बोलू शकतो. आम्हाला बोलता येते. आम्ही मुके नाही, पण आम्ही संविधानाला मानणारे माणसं आहोत. आम्ही गोरगरीब बरोबर जातीमध्ये विभागलेलो आहे, म्हणून आम्ही कुठेतरी आमची मर्यादा आहे. आम्ही एक सावत्र आईची लेकरं असल्यामुळे म्हणून आमच्या पुढे एकजूट होत नाही. ज्या दिवशी आमच्या या सावत्र आईच्या लेकराची एकजूट होईल त्या दिवशी तुम्ही आमच्यावर कुठेच तुम्ही आम्हाला चॅलेंज करू शकत नाही. आणि तुम्ही आमच्यावर कुठेच आम्हाला कोणत्याच चौकामध्ये महाराष्ट्राच्या या ओबीसीला धक्का करू शकत नाही. कुठल्याच ओबीसीच्या वाट्याला तुम्ही टच करू शकत नाही. हे तुम्हाला मीडियाच्या आजच्या या मेळाव्याच्या माध्यमातून सांगतोय. आम्ही भरपूर आहेत रे, आम्ही 65-70%. तुम्ही आम्हाला काय समजता? फक्त आमची एकटी होत नाही. उठवलेल्या जाती आहेत. आम्हाला कुठेतरी गोरगरीब आम्ही चला बाबा चाललंय, तुम्ही तुमच्या संविधानिक मागणी मागा, पण कुठेतरी तुम्ही आमच्या आरक्षणावर जर गदा आणत असताल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. हे का हा कार्यक्रम एक असाच विषय करून मी सहज बोललो वाघमोडे सरांना, तर आपल्याला मेळावा व्हायचा. त्या दिवशी जे साहेबावरती प्राध्यापक या ओबीसीच्या जगाला भोरका संबंध जातो, त्याला कुणीतरी आपल्याला पांडू आले रे. कोण आपल्याला पांडू? 2 भांडवलाने गेवराबाई काहीतरी स्टंटबाजी केली आणि त्या दिवशी ठाके साहेबांसोबत कोणी नव्हतं आणि त्यांना माहित नाही. त्यांना चॅलेंज त्या दिवशी सांगितलं आम्ही, तुम्हाला गेवराई तालुक्यात नाही, बीड जिल्ह्यात सोडून द्यायचं नाही. परत धनगराचा नेता मला ठेवणार नाही.
मी त्यांना लेगाच्या माध्यमातून सांगतोय, कुठल्या पंडिताची सुपारी घेऊन तुम्ही धनगर समाजाला किंवा कुठल्या आमच्या मोर्चाला टार्गेट करू शकत नाही आणि काहीच करणार नाही. तुम्हाला परत तुम्ही माझे नातेवाईक त्यातला एक त्यातला जवळचा एक नातेवाईक आहे, तो मीडियात एवढा बोलत होतो, हाके साहेबांनी असं केलं तसं केलं. अरे बाबा तू कुठं एक तुला काय दिलतं, लक्ष्मण पवार संचालक पद दिलतं आणि तू त्याच्या गुणाचा सुपारा वाजवतो आणि हाके साहेबाची बरोबरी करतो. तो येईल तर सिंगावडीत पगार मिळावा. हाके साहेब कोण एकटा आहे, 3 घंटे मिरवणूक चालली होती आणि तू सांगतो हाके साहेबांना की विजयराजे देवरावर बोलू नका. अरे विजयराजे कोण आहे? विजयराजे आमच्या मतावर, आम्ही दिलेल्या मतावर, या मताच्या जोरावर आमदार होते त्या दिवशी अरे तुमच्या प्रत्येकाच्या दारात विजयराजे येत होता आणि तुमच्या पाया पडत होता. तुम्हाला कोणतरी चॉकलेट आपल्याला 4 लोकांना हे केलं की लगेच आपले लोक सोडून देतात, जाऊ द्या आपला जीव आणि त्यांना मग आता माझ्या रामदेव भाषण मी थोडं हे करतो. मित्रांनो, मी माझ्या जिंदगीतलं पहिलं भाषण आहे. मी स्टेजवर बांधण्याची माझी पहिली वेळ आहे. मी याच्याबरोबर कधी बोललो नाही, पण हे बघा रोज मीडिया ऐकून मला मी कदर आली. मी ठरवलं आता आपण रोज बोलायचं मीडियावरती आणि त्याच्या माध्यमातून मी बोलायचं शिकलो आणि हा कार्यक्रम सर्व कार्यक्रमाचा वाघमारे सरांनी केला. 100% मी त्यांचा आभार मानतो आणि सर्व समाज बांधवाचा आभार मानतो. तुम्ही आम्हाला भरभरून साथ दिली, प्रेम दिला. आज तुम्ही मेळाव्याला 100% उपस्थित लावल्याबद्दल सर्व ओबीसी समाज बांधवाला तुम्ही पुनश्च अधिक शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. यानंतर लगेच या कार्यक्रमाच्या संयोजनात अत्यंत मौलिक अशी भूमिका पार पाडणारे सर्वसामान्यांचे उपस्थितीचे नेते परमेश्वर वाघमोडे महाराज हे प्रस्ताव आपल्या बरोबर त्या ठिकाणी व्यक्त करतात. जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करू. या ठिकाणी गणाचे महंत सुरेशानंद महाराज आपल्या स्टेजवर आले, त्यांचंही सहर्ष स्वागत. यानंतर वाघमोडे सर बोलतील. या गणाचे महंत आमचे मित्र सुरेशानंदजी महाराज यांचा सत्कार आपल्या सुंदरवाडीतील तरुण मंडळी परमेश्वर महाराज इकडे बोला म्हणा. सर्व खाली बसा आणि त्या बाजूला जे काही मंडळी उभी आहे त्यांनी खाली बसण्याचा थोडा प्रयत्न करा, जिथं जागा भेटेल तिथं. नेट बंद करा सगळं नेट. मित्रांनो खाली बसा, आवाज करू नका, बसा खाली बसा. घेतो त्यांना 1 मिनिट अलीकडे घेतो. आता नेट बंद करा, नेट तिकडं लाईनीला प्रॉब्लेम यायला लागला, नेट बंद करा. मोबाईल ज्याचं नेट चालू आहे ते बंद करा. मित्रांनो आज बोलणार आहेत सगळ्याचे भाषण होते 2-2, 3-3 मिनिटं, कारण पाऊस यायला लागला होता म्हणून आयोजन करणाऱ्यांनी सांगितलं होतं 3च भाषणं होती. पण जे काही 2-3 मान्यवर महत्वाचे आहेत त्यांना 2-2 मिनिटं आपण बोलायला देणार आहोत. मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये गेल्या 1.5 वर्षापासून कुणीतरी भूत उठतंय आणि आपलं आरक्षण चोरण्याचा प्रयत्न करतोय. पण त्याला मी सांगू इच्छितो की रावणाला मारण्यासाठी रामाचा जन्म झाला, कृष्णाला कंसाला मारण्यासाठी कृष्णाचा जन्म झाला आणि जनांग्याला संपण्यासाठी जन्म झाला. आणि आता भेटतो नाही आपला वाघ आहे, वाघ मला मी एकटा जेवण देतो आणि आलेच ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं 1000 दिवस शरीर होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगा.
तुमची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सरांनी सांगितलं गेवराई तालुक्यामध्ये एक मोठा मेळावा झाला पाहिजे. आणि सरांनी आमचे नांदूरचे सरपंच युवराज आप्पा कोकळे त्यांनी पहिला 4 दिवसाखाली कार्यक्रम घेतला. आमचे देवकीचे सर्व मंडळी बाग पिंपळा गावचे त्यांनी गेवराई बंद केली होती. गेवराई नाच करायचा नाही, एक गाणं आहे, नाच करायचा नाही. आणि आदरणीय हाके साहेबांनी सांगितलं आणि 4 दिवसात सर आम्ही 2-4 जणांनी हे निवेदन लावलं. आणि या निवेदनामध्ये सुंदरवाडीतले पुरुष आणि तरुण मंडळी यांचा सिंहाचा वाटा आहे. टाळ्या वाटा. ते जरी माझं नाव घेत असले तर खालीचा वाटा त्यांचा आहे. आणि हा मेळावा तुम्ही सर्व ओबीसी बांधवांनी इथं येऊन यशस्वी केला. तुमच्यासाठी देखील मी तुमचं देखील अभिनंदन करतो. कारण नव्या एकोल्याचा खेळ म्हणून या मेळा जमविला. आणि आदरणीय हाके साहेब आम्हाला काल आम्ही जेव्हा मंडप लावला होता त्याच्यावर काही लोकांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी मंडप लावला नाही. रात्री 1 वाजता ज्यांनी आमच्या शब्दावर या ठिकाणी मंडप आणला ते राघोभाऊ मानवर आमचे टकलेवाडीचे माने यांचे मात्र उत्तर आहेत मित्रांनो. आणि काही लोक हाके सरांना माने महाराज जे आहेत ते पिंपळाचे मराठा समाजाचे आहेत ना, त्यांनी आम्हाला रात्री साथ दिली. म्हणून हाके सर तुम्ही संघर्ष करा. आणि संघर्ष हा मित्रांनो फक्त ओबीसीच्या वाट्याला आलेला आहे. ओबीसीच्या हाके सर हे सूर्य आहे आणि सूर्य हा कधीच तर हाताने झाकत नसतो. किती झाकण्याचा प्रयत्न केला तर तो झाकत नसतो. आपल्या विराटपणे तुम्ही दाखवून दिलं की हाके सर एक वाघ आहे. आमचे वाघमारे साहेब एक वाघ आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी गेवराईच्या त्या चौकामध्ये छातीची ढाल केली आणि हाके सरांचं संरक्षण केलं असे आमचे सगळ्यांचे आदरणीय खटके तात्या चव्हाण करवरकर, आमचे सुभाष मुंडे सर, आमचे बजरंग भाऊ, आम्ही सगळेच त्यांचे सुनील अनेक जणांवर केसेस झाल्या पण ते घाबरले नाही. कारण आता घाबरायचं नाही. आता आपल्याला यांच्या विरोधात लढायचं आहे ना तयारी. आता याच्यापेक्षाही आपण तीव्र लढा करायचा. अरे जीआर जिंकला. हा जो जीआर आहे ना तो 8 दिवसात संपणार आहे. तो बाद होणार आहे याला मी सांगतो तुम्हाला. म्हणून मित्रांनो सर्व ओबीसी बांधवांनी या ठिकाणी येऊन हाके सरांची वाघमारे सरांची मान उचलली म्हणून पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो. आणि माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी संपतो. आणि यानंतर सुभाष मुंडे सर 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करतो. कैसे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कैसे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय मल्हार, जय मल्हार। आज या ठिकाणी उपस्थित या गडाचे मठाधिपती महाराज हाके सर आबा असतील, खटके तात्या असतील आणि त्यांच्या बरोबर उपस्थित असणारे स्टेजवरचे सर्व सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते यांचं मी
अगोदर गेवराई तालुक्यात असलेल्या आणि आता शिरूर कासारमध्ये गेलेल्या श्रंगारवाडी या पवित्र गावात पवित्र भूमीत स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण इथे का जमलो? ह्या पवित्र भूमीची मागणी होती की इथून काहीतरी सामाजिक परिवर्तन झालं पाहिजे आणि त्यापेक्षा जे श्रंगारवाडीचे तरुण मित्र मंडळ आहेत ज्यांनी हा कार्यक्रम अवघ्या 3 दिवसात यशस्वी केला, एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. परमेश्वर महाराज वाघमोडे, बजरंग सावंत, बलबीर बारगटे, सुनील ढाकणे, आपली कोळेकर कंपनी, त्यानंतर गेवराई तालुक्यातील पूर्ण आणि इथं खरवंडी पासून आलेले जे माझे सर्व मित्रमंडळी आहेत, ज्यांनी इतक्या संख्येने आपण इथे उपस्थित राहिला. परंतु मला एकच गोष्ट सांगायची, तुम्हाला सामाजिक परिवर्तन हवंय ना? इतक्या शांततेत ते होत नसते. एकच पर्व, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, लोकनेते गोपीनाथ मुंडेंचा, लोकनेते गोपीनाथ मुंडेंचा, आदरणीय भुजबळ साहेबांचा, आदरणीय भुजबळ साहेबांचा आणि तुमची आमची भगिनी या बीड जिल्ह्याची लेख वाढील जिल्ह्यात काल ओबीसी उपसमितीच्या बैठकीत स्पष्टपणे सांगितलं, एकाने चुकीचा कागद काढायचा नाही. ज्यांनी झालं पाहिजे. ज्यांनी मागच्या लोकसभेत खंजीर खुपसला त्यांना आता 29ला धडा दाखवायचा की नाही? 29ला आपल्यावर हल्ला करणारे, आपल्याला शूद्र लेखणारे, आपल्याला तुच्छ लेखणारे यांचा टांगापलटी करायचा का नाही? करायचा का नाही? मित्रांनो, मला भरपूर बोलायचं आहे. नंतर ओबीसीच्या कार्यक्रमात मी बोलणारच आहे. आज पावसाचं वातावरण आहे, परंतु हाके सर, आमचं तुम्हाला हे सांगणं आहे, जे कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करतात त्यांच्याकडे लक्ष असलं पाहिजे. त्यांना ताकद द्यायची जबाबदारी तुमची आहे. कारण यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. ओबीसी फॅक्टर चाललाच पाहिजे आणि ही निवडणूक बीड जिल्ह्यात हाकेचा विचार, गोपीनाथ मुंडेचा विचार, भुजबळांचा विचार का जरांगेचा विचार अशी होणार आहे. तुम्ही ओबीसी फॅक्टर चालवणार ना? ओबीसीचं मत ओबीसीला. एवढंच बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी. धन्यवाद. ऐका, त्यानंतर बदला आणि ऐका, या सगळ्यांना विनंती आहे, पावसाचं वातावरण 2 मिनिटात भाषण. सर्वात प्रथम चगलम पोलीस स्टेशनचे ओपीआय संदीप पाटील सर यांनी भरपूर स्वागत केलं. सर्व पोलीस डिपार्टमेंटचं टाळ्या वाजून स्वागत करा. पावसाचा सगळ्याची इच्छा आहे, पण टाइम कमी. तरी पण आता विषय असा आहे आपला येरवळ याच्या आपल्या मेळाव्याच्या निमित्ताने सर्वांच्या याच्या आपल्या हाके साहेबांचे सर्वांच्या जी आज ही जनता आहे बरं का हाके साहेब, ही जी जनता आहे ही जनता जनांगाला रातभर झोपून देणार नाही. 14 महिन्यापूर्वी मी त्याला झोपून दिलेलं नाही. ही जनता आहे त्याचा इतिहास 14 महिन्यापूर्वीच मी दाखवला. ते जे लांडा शब्दाचं गाडव आहे का
आपण कोणाच्या हिताला घेत नाही, आपण आपल्या हक्काकरता भांडतो आणि आपल्या हक्काकरता नाही दूर व्हायची. त्याला हरामाचा घरा भाड्याला हरामाच्या घराकरता भाड्याला का होत नाही हे सगळ्यात महत्वाचं. आपल्या समाजाला एवढीच विनंती आहे, कारण वेळ कमी आहे, सुरू झाल्यावर जे काही उरी सुविधा असेल ना बघून दुसऱ्या वेळेस तुम्हाला काही नाही अर्धा तास मुद्दम देऊन बोल जय हिंद जय महाराज. यानंतर ओबीसीचा धन्यवाद पवन भैया 2 शब्दात मनोगत व्यक्त करत त्यासाठी पवन भैया. खरं तर कोणीतरी म्हणलं होतं हे ओबीसी 18 पगड आहे, हे काय एक होत नाही. तोपर्यंत आपण आपलं आरक्षण घ्यायचं त्याचं ठरलं होतं, त्याने त्याच्या पद्धतीने केलं, त्याला देणाऱ्यानं दिलं, पण देणाऱ्यानं असं दिलं ज्याचा कळायलाच मार्ग नाही काय. आता कसं झालं, मौल अवघड झालं. इथं महाराज होत, आता त्या महाराजासमोर मला असं काही बोलताय नाही, इथं माझ्या माया बहिणी त्यांच्या समोर मी काय बोलताय नाही, पण खरं सांगतो त्या पाटलाला ज्या भाषेत कळते ना ती भाषा माझ्याकडे आहे. आता एक सांगायचं म्हणजे एक सांगतो, जे का रंजले गांजले त्या मनी जेव्हा आपले तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा, असं कार्य हे लक्ष्मण हाकेसरांचं. आणि अशा माणसावर जर तुम्ही चिकटफेक करणार असाल तर आम्ही काय करायला सगळे अरे जोपर्यंत माझ्यासारखे आणि ओबी समाज आहे ना तोपर्यंत तुम्ही आमच्या सरावाला धक्का सुद्धा लावू शकत नाही, कारण आमचे बी आता काय गेले नाहीत. मी नेहमी सांगत असतो ओबीसी समाजाला, मला एक सांगायचं, तुम्ही इथं 18 पगड जातीचे असता, पण घराच्या बाहेर येताना तुम्ही एक ओबीसी म्हणून घराच्या बाहेर आलं पाहिजे, तर आणि तरच आराम करून भेटल. नसताय हे असे हे नाही, त्याला आजपर्यंत हरामातच खायची सवय. त्याच्यामुळं मला ते नाही सांगायचं, जंगलात राहून वाघाशी आणि या महाराष्ट्रात राहून ओबीसी कधीच नाद करायचा नाही. खरं सांगतो सर, त्या आता पाटलाचं कसं झालंय, आता मी पाटील नाव घालो म्हणजे समजून घ्या या महाराष्ट्रात पाटील बियाला सुद्धा उरला नाही. जे पहिला पाटील होता त्याला मला सांगायचे सर, आता तिथं सगळ्या समाजाला सांगतो त्या पाटलाची हालत कशी होणार आहे माहिती आहे का? तुम्ही दिलवाले पिक्चर बघितलं का? दिलवाले ते जाता जाता एकच डायलॉग म्हणून माहिती आहे का? हमें तो अपनों ने लूटा, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा था, लेकिन हमने किस्ती जादू भी हुआ पाणी असं नाटक केलं फडणवीस साहेबांना तुमचं की जाता तुम्हाला कळला मार्ग नाही, नेमकं हातात काय द्यायचे. त्याच्यामुळे इथल्या तमाम माझ्या ओबीसी समाज बांधवांना सांगायचं की आता जसे एक झालेत ना तसे शेवटपर्यंत एक व्हा. हे आपले हाकेसर त्याच्या धुळीवर राहता घालून तेव्हा बाहेर पडतात. इथं महाराष्ट्राला सुद्धा चुकावं लागतंय, कारण हे सरकार जे आलं ना हे तुमच्या आमच्या मतावर आले. त्याच्यामुळे आता एकच सांगतो, आपल्या सराला एक तर पडू देऊ नका. आपण एकच सांगतो, एकच पर्व लक्ष्मण हाकेसर तू मागे बढो, अमर रहे, अमर रहे. जय महाराज. यानंतर या वरवणी गावचे आपले ओबीसीचे धन्यवाद, तसेच आपले धंदा समाज नेते बलराम दादा खटके हे आपल्याला मनोगत व्यक्त करतात. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार महामानव पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अहिल्यादेवी होळकर, स्वर्गीय गोपीनाथराजे मुंडे या महामानव
करू. आज या शिंगोरवाडीच्या महामेळाव्याला उपस्थित आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व ऑफिसचा धन्यवाद. प्रजापत लक्ष्मणजी हाके सर, नवनाथ आबा वाघमारे, आमचे महाराज सन्मान्य व्यासपीठ. आता पवन भाई यांनी सांगितलं, दिलवाले मला डायलॉग सांगितलं पवन भाई यांनी की पाणी कम था. पवन भैया ते मुंबईला बिगर पाणीचीच पिले, त्याला पाणी भेटलं नाही. मी लातूर येथील आपला जो काही बंधू ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाचं बलिदान केलं, त्या माझ्या बांधवाला श्रद्धांजली अर्पण करतो. खरं तर हाके सर 2 वर्षापूर्वी उडगोदरीला आले आणि जर हाके सर उडगोदरीला आला आणि हाके सर जर उडगोदरीला बसले नसते तर भावानं तुमच्या आमच्या हात काय झाला ते विचार करा. कारण मला असं कळलं की आमच्या महाराष्ट्रातून बोलण्याच्या भागात या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला थोडस वेळेवाकडे बोललं गेलं तर आमच्या महाराष्ट्राला नोटीस दिली, नोटीस. आणि त्या मनोज जरांगे आणि मान उधळली त्या मुख्यमंत्र्याची, त्याला एक नोटीस दिली नाही तुम्ही, म्हणजे राज्य चाललंय कुठे, राज्य चाललंय कुठे होईल. आणि ज्या मनोज जरांगेला तुमच्या आमच्यातून ओबीसीचं आरक्षण पाहिजे ना, त्या मनोज जरांगेला हे बॅनर पाठवले, बॅनर. त्याला म्हणा आरक्षण घ्यायसाठी या महामानवाच्या कुटुंबावर लागते तर आरक्षण भेटत असतं मला, असं आरक्षण भेटत असतं. आणि ज्याच्यातून आरक्षण पाहिजे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो तुला बॅनरवर जमत नाही. अरे होता असं काय, तू झाला असं काय, आम्हाला माहिती नाही. त्याच्यामुळं तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. जेवढा जो काही प्रकार झाला, खरं तर सरनी कोणाला सांगितलं आम्ही केवढं चालू म्हणून, कारण आम्हाला माहिती आम्ही 6 हजार त्यांच्यावर भारी पडणार. आमच्या अंगात मला होकर आमचं रक्त, आमचा इतिहास रक्ताला विचार. त्याच्यामुळे या गीता धमक्याला घाबरणारी आवाज आमची नाही. आणि तुमच्या माध्यमातून या देवळाच्या आमदाराला सांगतो, आम्ही शांत आहोत, आम्ही शांत आहोत, संत नाही. आम्हाला विनाकारण आमच्या नादाला लागशील तर तुला घराच्या बाहेर निघणं सुद्धा मुश्किल करू. गीता धमक्याला आम्ही घाबरणारे लोक नाही. आणि वेळ आली ना तर बापू विरू वाटेगावकर व्हायला सुद्धा आम्ही मागे पुढे पाहणार नाही. कारण आमच्या एका हातात तलवार आहे आणि एका हातात बंदूक आहे. त्याच्यामुळे तू आमची नादी लागू नको मला. हा केसाच्या केसाला ढकला, केसाला तू जेवायचेच काय, तू मुंबई सुद्धा दिसणार नाही पुढे. त्याच्यामुळे या अशा तुझ्या धमकीला मी भिणार नाही. हे लोक फक्त काय बोलण्यातच बाकीचं काही करू शकत नाही. आणि त्या आंतरवाडी सराठीमध्ये तो आमच्या घरचावकीचा माझे आमदार, त्याला आम्ही माझी केलं, माझी जे आंदोलन त्या तालुक्याला आणून बसवलं त्याला आम्ही 2025 ला पाणी पाजले, पाणी. आणि आता जो आमदार बसवा लागला की आपण ओबीसीच्या विरोधात उभं केलो. अरे तू आताच नाही, आता तो पुढच्या 10 पिढ्या तू आमदार होऊ शकत नाही, ध्यानात ठेव. 2025 काय घेऊन बसलाय, तुला आयुष्यात सुद्धा आमदारकी आम्ही भेटून देणार नाही. आणि आपल्या सर्वांचं खरं तर आता हाके सर आपल्या संघर्ष या महाराष्ट्रात लढतात, नवनाथ लढतात, स्वतःचा जीव मुठी धरून तुमच्या आमच्या पुढच्या भविष्यासाठी लढतात. त्याच्यामुळे तुम्ही आम्ही हाके सरांना साथ देणार आहात का? मला वाटतं 3 दिवसापूर्वी तुमचा शिंगोरवाडीचा कार्यक्रम ठरला आणि त्या शिंगोरवाडीच्या 3 दिवसात एवढी मोठी जर गर्दी येत असेल तर मी म्हणतो शिंगोरवाडी तो झाकी है, मुंबई अभी बाकी है. त्याच्यामुळे टेन्शन ठेवू नका.
की मी फक्त मुंबईत तो आता तुम्हाला आणि मला वाटतं ते रेल्वे स्टेशन पकडलं एवढं जाम केलंय. पण ओबीसी ज्या दिवशी मुंबईत जाईल ना त्या दिवशी आखी मुंबई जाम भारेश्वराला आपण नक्कीच मुंबई जाम करायची. जे जे नेते आपल्याला यापुढे मार्गदर्शन करतील त्या सगळ्यांचं मार्गदर्शन आपण यापुढे नक्कीच करूया. आणि अशीच साथ तुमची लागल ही तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय मल्हार, जय ओबीसी. हो, मोबाईल चोरी गेलाय. लखन मगर यांचा मोबाईल चोरी गेलाय. मोबाईल ज्यांनी कोणी घेतला असेल त्यांनी त्या मोबाईल ज्यांनी घेतला असेल त्यांना विनंती आहे मोबाईल सुरवशी गावावरून घेतलेला आहे तुम्ही देऊन. त्यानंतर नाना दादा वाजणारे हे डंके की चोट पे बोलतील. हाके सरासाठी एक शेर सांगा. ये दिल ना जाने क्या कर बैठा, ये दिल ना जाने क्या कर बैठा, बिना पूछे ही फैसला कर बैठा, जमीन पर टूटा तारा नहीं गिरता. हाके सर हा बहुजन समाज आपसे प्यार कर बैठा, प्यार कर बैठा. रयतेचे राजे छत्रपती शिवराय, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता राष्ट्रमाता माता अहिल्यादेवी होळकर, राजमाता मा जिजाऊ, संत भगवान बाबा, संत वामन भाऊ, या जिल्ह्यामध्ये ज्यांनी जन्म घेतला आणि पूर्ण ओबीसींचं आदर स्थान आणि सन्मान स्थान स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब व ज्या महापुरुषांनी महामानवांनी ओबीसी बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य खर्ची घातलं, या सर्वच महापुरुषांना महामानवांना माझं त्रिवार अभिवादन. आज मौजे श्रीकारवाडी या गावामध्ये होत असलेल्या प्रचंड अशा ओबीसी मेळाव्याला मंचावर या सोनवंशी गणाचे महंत हरिभक्त परायण सुरेशानंद महाराज शास्त्री, महाराष्ट्राचे ओबीसीचे मोडके प्राध्यापक लक्ष्मणरावजी हाके, ज्यांनी ओढीगोडीमध्ये आमच्या उपोषणाची धुरास सांभाळली असे बळरामजी तात्या खटके, मंडळस्तंभ निर्माते आदरणीय माजी आमदार नारायणरावजी मुंडे यांचे सुपुत्र सुगोतजी मुंडे गेल्या 8 दिवसापासून हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून सातत्याने धडपड करणारे या भागाचे प्राध्यापक परमेश्वरजी महाराज वाघमोडे, आमचे सरपंच बजरंगजी सानप, प्रदीपजी बांगर, माऊली शिरसाट, माननीय मोहनजी आगावसर, केशव तात्या तांबे, आमचे नालेवाडीचे सर्वांचे लाडके बटुळे नाना, गणेश महाराज कोळेकर आणि या शृंगार वाडी भागातून आलेले ओबीसी समाज बांधव माता आणि भगिनींनो, बांधवांनो, गेल्या 2 वर्षापासून या राज्यामध्ये ओबीसीचं संपूर्ण अस्तित्व संपवण्याचा डाव या राज्यातील सर्वच प्रस्थापित जातीवादी नेत्यांनी सुरू केला आणि खरं तर लोकसभेला आपले लोक त्याला बळी पडले आणि आपल्या लोकनेत्या
आपल्या या बीड जिल्ह्याच्या संघर्ष कन्या मुंडे साहेबांची लेख नामदार पंकजाताई मुंडे यांचा लोकसभेमध्ये पराभव करण्याचं काम केलं. परंतु बांधवांनो, आता ओबीसी जागा झालाय, कारण लोकसभेचं वातावरण विधानसभेला बदललंय. जरांगे नावाच्या माकडानं विधानसभेला नामदार भुजबळ साहेबांना पराभूत करून धनंजय मुंडे साहेबांना पराभूत करण्याच्या वल्गना केल्या. परंतु भुजबळ साहेब बी पराभूत झाले आणि धनंजय मुंडे साहेब तर या महाराष्ट्रात 1 नंबरच्या लीडने निवडून आले. पण त्या 5वी नापास पांडुळांची काय ताकद आता महाराष्ट्राला माहीत झाली. खरं तर उठसूट ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं, उठसूट ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्याचं काम सातत्यपूर्व त्याचं असतं. आणि खरं तर आमच्या महाराष्ट्र लक्ष्मणराव हाके असतील, आम्ही सर्व बैरांचा आम्ही सगळं फिरत असताना या राज्यातील ओबीसीने चंग बांधला आणि विधानसभेला ज्या ज्या लोकांनी जरांगे नावाच्या माकडाचं आंदोलन उभं केलं याला पराभूत करण्याचं ठरवलं. त्यामध्ये घनसावंगीचा आमदार राजेश टोपे, तुमच्या गेवराईचा माजी आमदार, त्यांनी आरक्षणासाठी राजीनामा देण्याचं काम केलं होतं असा लक्ष्मण पवार. त्यानंतर अक्कलपूरचा आमदार जो अपक्ष निवडून येतो वेळोवेळी असा बच्चू कडू, या 3 लोकांना घरी पाठवण्याचं काम ओबीसीने केलं. ओबीसीने जर ठरवलं तर चांगल्या चांगल्याला घरी पाठवण्याचं काम करते. मला वाटतं आता बीड जिल्ह्यामध्ये अनेक जणांना घरी पाठवण्याचं काम आपल्याला 2029ला करावं लागणार आहे. कारण ज्या ज्या लोकांना ओबीसीने मतं देऊन निवडून दिलं तेच लोक ओबीसीच्या विरोधात षडयंत्र करण्याचं काम करायला लागले. जरांगे नावाच्या 5वी नापास पाटकाच्या आंदोलनाला ताकद द्यायला लागलेत, रसद द्यायला लागलेत. लाखो रुपयाची देणगी जरांगेचं आंदोलन उभा करण्यासाठी द्यायला लागले. आणि जरांगेचं आंदोलन कशासाठी आहे तर तुमचं आमचं पूर्ण राजकीय सामाजिक अस्तित्व संपवण्यासाठी आहे. आजपर्यंत आपण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला कोणी विरोध केला नाही. त्यांनी सुरुवातीला शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे म्हटले. या राज्यातील सर्व ओबीसी बांधवांनी त्या आंतरवाडीमध्ये पहिल्या सभेला पाठिंबा दिला. अनेक ओबीसी बांधव त्या सभेमध्ये होते. परंतु त्या चपटी बाजारांनी नंतर भाषा बदलली, त्या बेवड्यांनी भाषा बदलली आणि नंतर ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी आम्हाला ओबीसीच पाहिजे म्हणायला लागले. बोललं तर राग येतो. मी भोगलवाडीच्या सभेत बोलून गेलो. राज्यातील अनेक निजामी विचाराच्या लोकांच्या बुडाला आग लागली. सारखे फोन, अरे पण फोन काय करता, आम्ही तुमच्या बापाला घाबरत नाहीत, आम्ही ठरवलेलं आहे आमच्या सोबत ओबीसी जनता आहे, आम्हाला बोलवा ना. काय म्हणते, मला वाघमारेचं घर माहिती आहे. अरे वाघमारेचं घर कशाला मला सांगा ना, आम्ही येतोच ना तिथं, कुठे यायचं सांगा. घर माहिती का, घर सगळ्याचीच माहिती आहे. त्या 5वी नापास बेवड्याचं घर माहित नाही काय ओबीसीला. तिथं आमच्या बघायला आता एकटेच भाग झालं होते बेवड्याला, तिथून मुस्लिम आणते ना. ह्या धमक्याला भीक घालणारे आम्ही नाही. प्राध्यापक लक्ष्मणरावला गेवराई घेऊन टाकवा म्हटले, त्यांनी तर ठोकून दाखवला गेवराईमध्ये जाऊन. फक्त गेवराई गेले नाही, गेवराईमध्ये जाऊन हवा टोकली. तर काय केलं कोणी, ते गेवराईचा आमदार काय केलं, काय नाव आहे त्याचा, पुन्हा सांगायचा, आपल्या जीवावर निवडून आला, ओबीसीने मतदान केलं. आम्हाला कुणाच्या विरोधात बोलण्याची हौस नाही. परंतु तुम्ही जर ओबीसीचं मत घेऊन जर जरांगे नावाच्या 5वी नापास बेवड्याला जर मदत करत असतात, ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा घाट घालत असतात, तर ते येणाऱ्या काळात खपवून घेतल्या जाणार नाही.
जो जो ओबीसीच्या विरोधात षडयंत्र करेल त्याला घराचा रस्ता दाखवल्याशिवाय ओबीसी स्वस्त बसणार नाही. ते म्हातारा आमदार माझं गावचं आता त्याचं घर जाळलं, त्याचं घर फोडलं. या देशाचे ओबीसीचे नेते आमदार छगनरावजी भुजबळ साहेब त्याला भोट द्यायला त्याच्या घरी गेले आणि घाबरून गेलं होतं. भुजबळ साहेबांनी धीर दिला आणि तेच म्हातारा दंगल आमदार ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी पाठिंबा देतोय, रसद देतोय. आणि जो पुण्याचा झाला नाही, जो घराचा झाला नाही, तो ओबीसीचा काय होणार पुढच्या वेळेस भाऊ तो निवडून येऊन दाखव, तुझी बी आम्ही पाठ करतो. माझं भारतीय जनतेने ठरवलंय, भोगलवाडीच्या सभेतून ठरवलंय की त्या दंगल आमदाराला पुढच्या वेळेस निवृत्त करायचा आणि घराचा रस्ता दाखवायचा. जे जे आपल्या विरोधात काम करते, ज्या आदरणीय पंकजाताईला लोकसभेला विरोधात असणाऱ्याचं नाव काय कोणता कोण त्या कोणाला पुढच्या वेळेस त्याचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय ओबीसीने आता स्वस्त वाटायचं नाही. आपल्याला विचारलं पाहिजे, आपलं कोण पडतं कोण आपण शोधलं पाहिजे, आपलं कोण पडतं कोण आपल्याला कळालं पाहिजे. कारण बांधवांनो यांना आपण आज मोठा भाऊ म्हणत आहोत. आजपर्यंत यांच्या खांद्यावर आपण मान ठेवली आणि यांनी मान कापून घ्यायला सुरुवात केली. आजपर्यंत याला आपण आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं. या राज्यात सर्वात जास्त मंत्री कोणाचे झाले असेल तर या मराठा समाजाचे. आणि या मराठा समाजातील 2-5% सत्तापीठापासून लोकांना छत्रपती शिवरायांना त्रास दिला. सत्तेसाठी छत्रपती शिवरायांचा घात केला, सत्तेसाठी छत्रपती संभाजीराजेंचा घात केला. ते तुमचा आमचा का घात करणार नाही? सत्तापीठापासून लोकांचा अशा लोकांना आपण 4 हात लांब ठेवलं पाहिजे आणि सत्तेच्या बाहेर ठेवण्याची वेळ आली. यांनी अगोदर स्वराज्य संपवले, छत्रपती शिवराज छत्रपती संभाजीराजेंचे स्वराज्य संपवले. आता मराठा नावाची जात संपवायला निघाली. कारण मराठा नावाची जात याला कुंडी आल्याच्या नंतर याला मराठा कोण म्हणेल, याला पाटील कोण म्हणेल आणि याला छत्रपती शिवरायांचे मावळे कोण म्हणत. छत्रपती शिवरायांचे मावळे कधी झाले नाहीत. छत्रपती शिवरायांचे मावळे 18 पगड जातीतील 12 बलुतेदार, 18 बलुतेदार. तुमच्या आमच्या जातीतील लोकांनी छत्रपती शिवरायांना कवच कुंडल देऊन छत्रपती शिवरायांच्या साठी लढाया लढले, धाराचित्त पडले. परंतु यांनी फक्त सत्ता, यांनी फक्त जहागिरी मिळवण्यासाठी छत्रपती शिवरायांचा घात केला आणि संभाजीराजेंचा सुद्धा घात केला. अशा लोकांना आता आपण सोडायचं नाही. यांना जसं तसं उत्तर द्यायचं. कोणी जर आपल्याला धमकी देत असेल तर आपण सुद्धा धमकी द्यायला मागं पुढे पाहायचं नाही. कोणी जर आपल्याला बोट दाखवत असेल तर आपण बोट छाटण्याची सुद्धा आता येणाऱ्या काळात तयारी ठेवावी लागणार आहे. कारण आपण विनाकारण कुणाला त्रास देत नाही. या राज्यामध्ये 18 पगड जातीतील 12 बलुतेदार, 18 बलुतेदार आमच्या ओबीसी बांधवांना विश्वनाथ प्रताप सिंग आणि अनेक गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, या नेत्यांच्या त्यागामुळं, या नेत्यांच्या प्रयत्नामुळे ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण मिळालं आणि 56,000 जागा राखीव झाल्या. तर या 56,000 जागा संपवण्यासाठी आता राजकीय दाब ठेवणं सुरू आहे. यांचं आंदोलन सामाजिक नाही. या जरांगे नावाच्या 5वी नापासाचं आंदोलन हे सामाजिक नाही, हे राजकीय आंदोलन आपण ओळखून घेतलं पाहिजे. कारण बांधवांनो 56,000 जर जागा संपल्या, यांना जर ओबीसी मध्ये घुसखोरी करून दिली, गेल्या 2 वर्षात एकनाथ शिंदे नावाच्या जातीवादी मुख्यमंत्र्यामुळे 58 ते 59 लाख बोगस कुंभी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम केलंय. काल आदरणीय पंकजाताईला उपसमितीची बैठक झाल्याच्या नंतर प्रसार माध्यमांशी सांगितलंय की या 58-59 लाख जे कुंभी प्रमाणपत्र वाटप झाले
याची श्वेतपत्रिका काढली पाहिजे. आणि ताई खरं बोलल्याच्या नंतर त्या बेवड्याला लगेच आग लागली. खरं बोललं राग काढून टाका. सत्य दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे. या राज्यामध्ये हाताने खाडाखोड करून अनेक बोगस तुम्ही प्रमाणपत्र वाटप केले. त्यामुळे आता येणाऱ्या काळात हे जर व्हॅलिड झाले तर आपला ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाही. त्यासाठी आता पंकजाताई असतील, आम्ही यापूर्वीच म्हटलं होतं, पंकजाताई असतील, आम्हाला पत्रकार बांधव विचारायचे की तुमचे नेते बोलत नाही. आम्ही सांगायचं आमचे नेते योग्य वेळ आल्यावर बोलतील. आणि आता आमचे नेते बोलायला लागले. त्यामुळे बांधवांना घाबरायचं नाही. भुजबळ साहेब बोलतात, भुजबळ साहेबांच्या नंतर पंकजाताई बोलायला लागल्या. आणि आता धनंजय मुंडे असतील, अनेक नेते बोलतील. आणि आता ही रस्त्यावरची लढाई आपल्याला लढायची. आता आपल्याला हा महाजलगार मोठा करायचा आहे. आणि या राज्य सरकारला जर झुंडीचा आवाज करत असेल तर झुंडीला उत्तर देऊ. कारण या राज्यामध्ये 8 ते 9% असणारा मराठा समाज ज्यानं मुंबईमध्ये जाऊन अतिशय घनिष्ठ मुंबई घात करण्याचं काम केलं, त्याच मराठा समाजाच्या प्रशासनाचं उत्तर देण्यासाठी 54% 55% असणारा ओबीसी समाज सुद्धा आता रस्त्यावर उतरायला मागे पुढे पाहणार नाही. आणि येणाऱ्या काळात मुंबईत जायला सुद्धा आपल्याला मागे पुढे पाहायचं नाही. आणि ज्या राज्य सरकारला, ज्या मुख्यमंत्र्याला आपण ओबीसी आमचा डीएनए म्हटल्यामुळं पूर्ण सत्ता दिली, त्यांनी जर आपल्या पाठीत खंजीर घुसायचं ठरवलं असेल, ते जर झुंडशाहीला बळी पडले असेल तर आपल्याला सुद्धा झुंडशाही निर्माण करून मुंबई गाठायची आणि मुंबईत जाऊन ओबीसीचा आवाज बुलंद करायचा. आणि जो 2 सप्टेंबरचा काढलेला बोगस अध्यादेश, बोगस जीआर तो रद्द केल्याशिवाय ओबीसी आता शांत बसणार नाही. आणि गेल्या 2 वर्षात 58 ते 59 लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले. त्याची श्वेतपत्रिका काढून बोगस प्रमाणपत्र रद्द झाल्याशिवाय तुम्हाला आम्हाला स्वस्थ बसून चालणार नाही. आणि आपल्याला आम्हाला तीव्र करायचं आहे. आणि येणाऱ्या काळात तुम्हाला तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो, तुम्ही जोपर्यंत सोबत आहे आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. तुम्ही जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत आम्ही मुंबई काय दिल्ली गाठायला सुद्धा घाबरणार नाही. आणि आपण नक्कीच गाठू आणि ओबीसीचं आरक्षण पूर्ववत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी आपल्या सर्वांना ग्वाही देतो. आपल्या सर्वांच्या साक्षीने ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय ओबीसी. पुणे बोलू नका. ओबीसी बांधवांना महत्वाची सूचना आहे. फक्त 10 मिनिटं हाकेसर बोलणार आहे. कुणी उठू नका, जागेवर बसा. कारण तुम्ही पाहिलं जरांगे पाटलासाठी मुंबईला पावसात लोक बसलेले होते. फक्त 10 मिनिटं उठू नका. या महाराष्ट्राचा संघर्ष येऊ दे. आदरणीय वंदनीय हाके साहेब हे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहे. श्री क्षेत्र शृंगेश्वर आणि या गडाचं पावित्र्य गेल्या कित्येक वर्षापासून या श्री शृंगेश्वर गडाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेणारे हबप महंत सुरेशानंद महाराज शास्त्री आणि या विचारपीठावरती उपस्थित असणारी सर्व मंडळी, खर तर पावसाचं वरुण राज्याचं आगमन झालंय. आणि आगमन झालेलं असताना या गडावरती एवढा हजारांचा जनसमुदाय उपस्थित आहे. माझ्या डाव्या बाजूला माझ्या माता भगिनी इकडे मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. इथं माझ्या समोर आपल्या या गडावरच्या ओबीसी बांधवांच्या हक्क अधिकाराचा, या महाराष्ट्रामध्ये भटक्या विमुक्त जाती जमातीच्या माणसांचा येळगार जर या माध्यमांच्या द्वारे या महाराष्ट्रामध्ये पोचतोय. माझ्या समोर सर्व माध्यमांचे प्रतिनिधी उभे आहेत. खूप थोड्याच वेळात मी माझं मनोगत व्यक्त करेन. पुढे जेवढी माणसं आहेत तेवढीच या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला माणसं आहेत. 5 किलोमीटर रांग. अरे यांचे मेळावे कुठं होतात? तालुक्याच्या ठिकाणी होतात, जिल्ह्याच्या ठिकाणी होतात. पण आमचे मेळावे होतात डोंगराच्या कुशीला.
आमच्या मेळाव्यांचं हे स्वरूप 4-4, 5-5 किलोमीटर माणसं चालत इथं वरती आले. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मला सांगायचं आहे, थांबा बोलू. येस, 10 मिनिटं आपल्याला बोलायचं आहे. पाऊस पडतोय वरून, बरोबर आहे का सर? अरे इथं जी माणसं उपस्थित आहेत, कुणाला गाडी डिझेल दिलं का? कुणी? कुठल्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी काय दिलं का? अरे जरंगेसारख्या गाड्या कुणाला पुरवल्या का? कुणी? कुठल्या आमदार खासदारांना कुणी पैसे डिझेल वगैरे दिलं का? कुठं बॅनर या कुठल्या आमदार खासदारांनी दिलं का तुम्हाला? कुणी? गाववाड्यामध्ये डोंगराच्या कुशीला काबाड कष्ट करणारी आम्ही माणसं आहोत. पदरच्या खिशामध्ये पैसे घालून इथं माणसं आले. आता काही माणसं म्हणतात हाके सर आपले नेते बोलत नाहीत. बोलतील, निश्चित बोलतील, जबाबदारी आहे त्यांच्यावर. आज या गडावरती तुम्ही सगळेजण उपस्थित आहात, धन्यवाद. तर मला तुम्हाला सांगायचं काय, ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. मी जबाबदारीने सांगतोय, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगतोय. एका बाजूला म्हणायचं ओबीसीचं आरक्षण संपलं नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र एका स्टॅम्प पेपरच्या भरोश्यावरती तुम्ही गावातील, कुळातील आणि नात्या गोट्यातील माणसांना तुम्ही आरक्षण दिलंय एका स्टॅम्प पेपरवरती. विखे पाटील तुम्हाला हा अधिकार दिला कुणी? मुख्यमंत्री महोदय. अरे एखाद्या माणसांचा, एखाद्या जातीला जात बदलण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी? हा अधिकार इंद्रसहानी जजमेंट मध्ये, हा अधिकार राज्य मागासवर्ग आयोगाला आहे, केंद्रीय मागासवर्ग आयोगाला आहे. आणि तुम्ही मात्र हा अधिकार कुणाला दिला? स्टॅम्प पेपरवरती गावातल्या ग्रामसेवकाला, कृषी अधिकाऱ्याला. तो ठरवणार जा. आता आम्ही इथं विचारपीठावरती उपस्थित होतो. काही माणसांनी आम्हाला गावातले शाळेचे शिक्षक जातीच्या पुढं कू लिहायला सांगतात. मी दाखला दिलाय, पण जातीच्या पुढं कुली, पुढं तर कुली नाही तर मागं तर कुली म्हणजे कुल. महाराष्ट्रामध्ये अनेक चोऱ्या बघितल्या आम्ही. महाराष्ट्रात चोऱ्या, अनेक चोऱ्या बघितल्या, पण जात चोरांची टोळी मात्र आता सुसळाट झालाय. त्यांचा जात चोरांची टोळी. अरे आरक्षण मिळायला जन्माला यावं लागतं. आरक्षण मिळायला, अरे इथं बघा, आता पारधी समाजाच्या माझ्या माता भगिनी आहे. तिथं पारधी समाजाच्या गौरी गोपाळ आलेले आहेत, गोसावी आलेले आहेत. तांड्यावरनं बंजारा समाज आलाय. लोहार, सुतार, कुंभार, अरे किती जणांची नावं घ्यायची, नावं पाठ झाली मीडियाची सुद्धा. या गेवराईच्या आमदाराने काल परवा आमच्या बंजारा बांधवांच्या एसटी आरक्षणाला पाठिंबा दिला. त्या मृत्यूला आमदाराला सांगायचंय, गेवराईमध्ये बंजारा समाजाचं मतदान 38,000 आहे. थांबा. या बंजारा समाजाच्या जे तांडे, त्यांच्या घरावरचं पत्र निघालं नाही. तुला आमच्या पिढ्याने मतं दिली, तुला तोपर्यंत तांडा सुचला नाही, तोपर्यंत तुला एसटी आरक्षण सुचलं नाही. थांबा. या महाराष्ट्रामधल्या 8 प्रजाती एक झाले. माळी, साडी, कोळी, तेली, हातगार, खंगार, संगार, वजारी, लोणारी, परीट, गुराव, गळची, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरार, राजोशी, बेलदार, वडार, सोडार, कुंभार, तेली समाज, नाभिक समाज. आता इथं तर पारधी बांधव आहेत.
थांबा 2 मिनिटं थांबा. बिनस्ती नाव नाही घेत. राज पारदी, शिकार पारदी, फासे पारदी, किती सांगू पारद्यांच्या उपजाती. बंजारा समाजाचं सांगू का काय काय सांगू. अरे मूर्खुल्या, अरे तुम्ही जर हैदराबाद गॅजेट करून जर तुम्ही ओबीसी मध्ये येणार असाल तर मग आमच्या बंजारा समाजाच्या बांधवांना वाटू शकतं ना. अरे आम्ही तर एसटी मध्ये होतो. थांबा, आमच्या धोबी बांधवांना वाटू शकतं ना आम्ही एसटी मध्ये आहोत. मग आमच्या बंजारा बांधवांना तर वाटू शकतं आम्ही एसटी मध्ये आहोत. अरे आमच्या विजयंती मधल्या विमुक्त जातींना वाटू शकतो आम्ही एसटी मध्ये आहोत. अरे या महाराष्ट्रामधल्या फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये आम्हा जातींना तुम्ही काय दिलं तर विजयंती दिलं. आम्ही ट्रायबल आहोत. विजयंती अ दिलं, विजयंती ब दिलं, विजयंती क दिलं, विजयंती ड दिलं. म्हणजे तुम्ही आम्हाला ट्रायबल मान्य केलं. पण आम्हाला जर तुम्ही एसटी मध्ये टाकलं तर मल्हारराव होळकरांच्या भाषेमध्ये मुळा मुठा नदीच्या काठावर हे जे आताचे आमदार खासदार आहेत हे गुन्हा बनवायला जातील. आत्ता पण जाऊ शकतात नाही का. तो बुरकुल्याचा कसा तिळपापड झालाय ना. आता म्हणाल तुम्ही खरं त्याची लायकी नाही बरं का त्याचं नाव घेण्या एवढी. आणि आपल्यातली 1-2-4 माणसं काय म्हणतात माहिती का. हाकेसर उठसूट येते आणि बीड जिल्ह्यात येते. त्यांना सांगतो मी या मृत्यूल्याचा बाप आहे ना तिला बारामतीमध्ये, आता बारामतीमध्ये मोर्चा घेऊन आलोय. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीला चाललोय, नांदेड जिल्ह्यामध्ये चाललोय, जालना जिल्ह्यामध्ये चाललोय, परभणीमध्ये चाललोय. आणि आमच्या मुंबई उपनगरामध्ये आगरी, कोळी, भंडारी, कराडी, कोकणामधला कुर्मी या सगळ्या माणसांनी महाराष्ट्रामध्ये एल्गार पुकारलाय. आता मी आलोय कुठं. सुंगारवाडी, शिरूर कासार तालुक्यात, गेवराई तालुक्यात, बंगाली पिंपळा, शेकटा, चकलांबा, चिंतरवणी. थांबा बारकी बारकी गाव आहेत आजूबाजूला वाढे वस्ते. उमापूर, बांधगाव, अरे शहाजान काय. थांबा अरे बांधायचं नाही, अजिबात नाही. हे बघा भोगलवाडीची सभा झाली 32 गावांची. भोगलवाडीची सभा झाली 32 गावांची आणि आजची सुंदरवाडीची सभा 50 गावांची. आणि परवाजी होणार ना. हे बघा आम्ही जिल्हा तालुक्याला जात नाही, वाड्या वस्त्यावरती जातोय. आज नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सभा ठरवून आलोय. माऊली महाराज बळीराम तात्या, हा जगन्नाथाचा रथ आहे आणि या जगन्नाथाच्या रथाला हात कुणाचा लागणार आहे. ज्याचा जगन्नाथाच्या रथाला हात लागेल तो पवित्र होणार आहे. आणि जे काही आडवी उभी जी काही चाकाखाली येतील, रथ अडवायला येतील, त्यांच्या मुंडक्यावरनं हा रथ जाणार. अरे 10% मतदाराला मुख्यमंत्री महोदय तुम्ही एवढं घाबरताय. 10% लोकांना एवढं घाबरताय तुम्ही. ऐका 10% लोकांना तुम्ही एवढं घाबरताय. आम्ही ओबीसी विजयंती बांधव किती आहोत. 60% आहोत. 60%. अजून आमची आंबेडकरी जनता, आमची आदिवासी जनता, त्यांचं किती मतदान आहे. 60-70% आपण जातो. मराठवाड्यातल्या माझ्या दलित बांधवांना माझं सांगणं आहे, नामांतर लढ्यामध्ये तुमची घरं जाणारे कोण होते. 56 मोर्चे काढले तुम्ही. 56 मोर्चामध्ये तुमची मागणी होती की अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा. आमच्या ओबीसीच्या कुठल्या माणसाने कधी अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा म्हणून मोर्चा काढला होता का.
आता आमच्या मुस्लिम बांधवांना आमचं सांगणं आहे, छत्रपती संभाजीनगरचा खासदार कुणी पाडला? अरे इथे एक मेहबूब शेख नावाचा एक कार्यकर्ता होता, माझा मित्र बरं का. अरे त्यांची मतं तुम्ही घेतली, पण त्या मेहबूब शेखला मतं नाही दिली तुम्ही. अजून सांगतो ऐका, अजून सांगतो, सगळे मुस्लिमांमध्ये 60% ओबीसी आहेत, ते आपल्या बरोबर आहेत. गावगाड्यातल्या 18 पगड जाती एकत्रित येत आहेत. स्वर्गीय वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा तुम्हाला मला सांगायचा आहे. आता हे काय नाव घेतलं मी तुमच्या समोर? हे नाव घेण्याचं कारण असं आहे, आताच आम्ही एका नेत्याच्या घरी गेलो होतो. गोपीनाथराव मुंडे साहेबांना पण इथल्या काही लोकांनी प्रश्न विचारला, आमच्या लोकांना प्रश्न विचारला, अरे मुंडे साहेबांनी तुम्हाला काय दिलंय? तोच प्रश्न माननीय मुंडे साहेबांना विचारला की मुंडे साहेब आमच्या हातातला कोयता सुटला नाही, तुम्ही आम्हाला काय दिलं? त्यावेळी गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस बोलला, मी तुम्हाला जरी काही देऊ शकलो नाही तर मी तुम्हाला लढायला स्वाभिमान दिलाय. आज खरं उणीव असते. माननीय छगनरावजी भुजबळ ठाम भूमिका घेत आहेत. गावागाड्यातला ओबीसी बांधव त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतोय. आणि काही माणसं मला बोलत होती, 2 मिनिटं शांत चित्तानं ऐका. काही माणसं मला बोलत होती, हाके सर आपली माणसं बोलत नाहीत, हाके सर आपली माणसं बोलत नाहीत, हाके सर आपली माणसं बोलत नाहीत. वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांची लेख सुद्धा जबाबदारीने बोलली, जबाबदारी त्यांच्या खांद्यावर. गावगाड्यातल्या हर एक माणसाच्या हिताचं संरक्षण करणारे मोजून मोकून, आणि आपण जबाबदारीच्या पदावर आहे. संविधान मानणारी, कायदा मानणारी. हे काय बोलतो मी तुमच्या समोर? कारण गावगाड्यातला एक आमदार बोलायला लागेल, एक मंत्री बोलायला लागेल. थोडा दिवस थांबा, तुम्ही फक्त एकी दाखवा, एकी. अरे मुंबईला फंड घेऊन गेला म्हणून मुख्यमंत्री तुमच्या समोर लीन झाला, आणि आमचा गावगाड्यातला 50% ओबीसी आणि आमची आंबेडकरी जनता, आम्ही थोडे जरी एकत्रित आलो ना, थोडी माणसं. कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला 340व्या कलमामध्ये आरक्षण दिलं, 341व्या कलमामध्ये एसटीला दिलं, 342व्या कलमामध्ये एसटीला दिलं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, आता हे म्हणतोय ना, आमची लेकरं गरीब झाली आम्हाला आरक्षण पाहिजे, आमची लेकरं गरीब झाली आम्हाला आरक्षण पाहिजे. कसं येत नाही बघतोच, आणि कसं येत नाही बघतोच. अरे थांबा, एक कुठे कुठे. आता आपण त्यांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर देत बसायचं नाही. आमचा बुटळमध्ये एकटा वास आहे बरं का. आरक्षण कुणाला दिलं गेलं? आरक्षण गाव कुसाच्या बाहेर असणाऱ्या, डोंगराच्या कुशीला असणाऱ्या, गावगाड्यामध्ये शारीरिक श्रमाचं काम करणाऱ्या माणसाला, इथल्या व्यवस्थेला शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या म्हणून लोकांना गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाकारला, जमिनीला ढोल वाजवायला लावला, भोयाला पालखीचा खांदा द्यायला लावला, नाविकाला ड्युटीमध्ये तेल ओतायला लावलं, गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या लोकांना दुय्यम दर्जाची वागणूक ज्या जगीरदारांनी दिली, ज्या वतनदारांनी दिली, गावच्या पाटलांनी दिली, गावच्या देशमुख वतनदारांनी दिली, त्या माणसांना सुद्धा मला शिक्षणाच्या प्रक्रियेत आणायचंय, त्या माणसांना सुद्धा मला मान सन्मानानं जगवायचंय, असं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले. शांत चित्तानं ऐकायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ज्या घरातली महिला चाऱ्याच्या आणि सरपणाच्या शोधात डोंगराच्या कुशीला जाते, ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही.
ज्या घरातली महिला ऊसतोडीचं काम करते, ज्या घरातली महिला मेंढपाळीच्या व्यवसायाचं काम करते, त्या माणसाला मला शिक्षणाच्या प्रक्रियेत आणायचंय असं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले. आणि ह्या जरांगेला खुळखुळ्यानं आणि त्याने आरक्षण दिलं, त्यांना सामाजिक न्याय दिला, गावगाड्याच्या शेवटच्या घटकापर्यंत सुटल्या असा स्वयंपाक या लोकशाहीच्या माध्यमातून पोहोचवला. त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो या खुळखुळ्याच्या एकदाही बॅनरवर दिसला नाही. टाकला बाबासाहेबांचा फोटो, टाकला राजर्षी शाहूराजांचा फोटो, टाकला महात्मा ज्योतिराव फुलेंचा फोटो. ऐका ऐका, अरे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, रयतेचे राजे शिवाजी महाराजांच्या आपल्या सर्व स्वराज्याच्या निर्मितीसाठी जीवाची कुर्बानी कुणी दिली. मी कायम सांगतोय, सांगितलं पाहिजे, लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला पाहिजे. जेव्हा महालय, शिवा काशी, तानाजी मालुसरे, बेहेरजी नाईक आणि ह्या माणसांचं आरक्षण आहे. बघून घेतो, ओबीसी मधलंच घेतो. तुम्ही आमचं खाल्लंय, तुम्ही आमचं खाल्लंय, तुझ्या बापाचं खाल्लं आणि तुम्ही आमचा महाराष्ट्रावर बनून खाल्ला. त्याचं काय? गावच्या उपजाऊ जमिनी ह्यांच्या बापाच्या मालकीच्या, इथले कारखाने यांच्या बापाच्या मालकीचे, इथले आमदार काय खासदार काय यांच्या बापाच्या मालकीचा, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद यांच्या बापाच्या मालकीचं, गृहमंत्रीपद, महसूल मंत्रीपद, अर्थमंत्रीपद यांच्या बापाच्या मालकीचं, दुधाचे प्लॅन्ट, डीसीसी बँका यांच्या बापाच्या मालकीच्या. माझी सगळ्या लोकांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, जाती जातीची युती करावी लागल, राजकारणाची, समाजकारणाची शेती करावी लागल. लातूर जिल्ह्यामधल्या एका माझ्या बांधवानं आत्महत्या केली. भरत कराड नावाच्या पोराने आत्महत्या केली, नैराश्यातनं आत्महत्या केली. मुख्यमंत्री महोदय, आमच्या ओबीसी बांधवांच्या मनामध्ये राग आहे. आम्ही ज्या जबाबदारीने आम्ही तुम्हाला मतदान दिलं, आम्ही ज्या जबाबदारीने आम्ही तुम्हाला मतदान दिलं, आमच्या तांड्यावरून, वाड्यावरून, वस्त्यावरून, भटक्यांच्या घरामधून, पावलामधून, गाववाड्याच्या भलुत्याच्या आलुत्याच्या घरामधून आणि या जरांगेच्या आणि जरांगेला सपोर्ट करणाऱ्या माणसाला विरोध करण्यासाठी म्हणून आम्ही तुम्हाला मतं दिली. आणि तुम्ही मात्र एक GR काढला आणि एका अफिडेव्हिटद्वारे या मराठा समाजाच्या सर्टिफिकेटसाठी, सुलभीकरणासाठी तुम्ही एक GR काढला आणि आमचं आरक्षण संपवलं. आता हे म्हणतात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही. कसा धक्का लागला नाही बरं? आणि हे राज्यकर्ते जमात तुम्ही आमच्या भटक्यांच्या, ओबीसीच्या, बलुत्याच्या, अलुत्याच्या झोपड्यामध्ये घुसवली तुम्ही. आणि तुम्ही म्हणताय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. तो विखे पाटील, अरे लाज वाटली पाहिजे तुला. 5वी पिढी तुझी राजकारणात आहे, 5वी पिढी. अरे कारखान्याशिवाय आणि वाहिल्याशिवाय तुम्ही काय केलं? माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यामधला माझा माळी समाज, धनगर समाज, वंजारी समाज, पिढ्यान पिढ्या माझ्या गोपीनाथराव मुंडेंनी सांगितलं, हा महाराष्ट्र आपल्याला चालवायचा आहे, हा महाराष्ट्र आपला आहे. मुख्यमंत्री महोदय, हा महाराष्ट्र यांच्या बापाचा नाही, हा महाराष्ट्र गावगाड्यातल्या 18 पगड जातीचा आहे. छत्रपती शिवरायांच्या रयतेचा महाराष्ट्र आहे. तुम्ही एका जातीचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही झुंडशाहीला घालवला. मग गावगाड्यातलं एकच घर कुंभारच आहे, एकच घर माझ्या पारधी समाजाचं आहे. आणि त्या तुम्ही गावगाड्यामध्ये 8 दिवसाच्या पलीकडे त्याचं पार राहू देत नाही. आजपर्यंत माझ्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना नाथबंदी रवणी गोसावीला 8 दिवसाच्या पुढे पार करून राहायचा या महाराष्ट्रातल्या गावामध्ये अधिकार नाही. त्यांचं आरक्षण तुम्ही राज्यकर्त्या लोकांना देणार, हे अजिबात चालणार नाही, देऊ शकत नाही. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, घात नाही. ज्या भाजप म्हणतो की ओबीसी आमचा DNA आहे, तुमच्या खांद्यावरती आम्ही डोकं ठेवलं तर केसानं गळा कापायचं तुम्ही काम केलंय.
दोनच मागण्या मी तुमच्या समोर व्यक्त करतो. एक उपसमिती विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली आहे. ओबीसीची उपसमिती माननीय चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली आहे. पहिल्यांदा हा GR रद्द करा. दोन्ही उपसमित्या आमने सामने बसवा आणि मग GR करा. संविधान काय म्हणतं, कायदा काय म्हणतं, मागास कोण, आणि मग आमचा मराठा बांधव जर मागास झाला असेल तर पुढे कोण गेलं. अरे आरक्षण म्हणजे गरीबी हटवाय. आरक्षण म्हणजे सोन्याची कौलावरती बसतात. आणि असं जर असतं तर 1950 ला माझ्या SC आणि ST बांधवांना आरक्षण भेटलंय. तुम्हाला मला 1994 ला भेटलंय. अरे मग 1950 पासून जर आरक्षणामुळे घरावर सोन्याची कौला बरसत असती, जरांग्या कुळकुळ्या, घरावर सोन्याची कौला येत नाही. माझ्या SC आणि ST बांधवांच्या घरावरती आजपर्यंत सोन्याची कौलं बसली असती. नाही बसली. कारण वाढपी तुम्ही आहे. वाढपी इकडे विखे पाटील, तिकडे पंडित पाटील, तिकडे सोयंती पाटील, आणि इकडे अजून कोण मोहिते पाटील, अजून तिकडे कोण पवार पाटील. अरे मत द्यायची वेळ आली, मत द्यायची वेळ आली, आमच्या पोत्यावर बसलं. हे बघा 17 गुन्हे दाखल केले गेवराईमध्ये. सुनील डाकणे, वाघोडे महाराज नोटीस दिली. आणि नोटीस, अरे मुख्यमंत्र्याची आयमाय काढली ज्या खुळखुळ्यानं 28 किलोच्या माणसानं. मुख्यमंत्र्यांची आयमाय. अरे हा मुख्यमंत्र्यांचा अपमान नाही, संपूर्ण महाराष्ट्राच्या 14 करोड जनतेचा अपमान आहे. त्याला नोटीस दिली काय एखादी. आणि नुसत्या गेवराईमध्ये नाही, आमच्या बारामतीमध्ये सुद्धा, जिथं अजितदादा पवार पालकमंत्री ना, तिथून सुद्धा माझ्यासह 14 कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केलाय. आता त्या अजितदादा पवारला माझं सांगणे, मी सोमवारी बारामतीमध्ये हलग्या लावून वाजत गाजत पोलीस स्टेशनला जाणार आहे. आता काही माणसं म्हणतात, हाके सर तुम्ही दंड थोपटला गेवराईमध्ये जाऊ. अरे 1.5 दिवस तुमच्या या पंडितची कार्यकर्ते आईमाईवर शिव्या देत होते, आणि तू गेवराईतली तुझा पायच काढतो म्हणत होते. अरे त्या गेवराईमध्ये आमची माणसं किती आहेत सांगू का. कोळेकर बंधू कुठे आहेत, महानूर बंधू कुठे आहेत, आजूबाजूचे आमचे उघडे साहेब, सगळे माणसं, सगळे आमचे माणसं किती आहेत माहिती आहे का. आता पुढेच जाऊ द्या का, काय व्हायचं ते बघू शकता. चिथावणी देत नाही, चिथावणी देत नाही. आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत. अरे आमच्या 4 पिढ्यांनी तुम्हाला आम्ही मतदान केलं, आणि हा काय म्हणतो माहितीये का, आम्ही 4 पिढ्या झालो, आम्ही गेवराईचे आमदार आहोत, आम्ही सगळ्या लोकांना बरोबर ठेवून चालतो. अरे तुझ्याकडे 1000 कोटीची संपत्ती कुठं येते, आणि आमच्या लोकांच्या, आमच्या बंजारा तांड्यावरचं 10 फुटाच्या वरचं पत्र मिळालं नाहीत अजून, त्यांना रस्ता मिळाला नाहीत अजून. आमच्या धनगर बांधवांचं तर काय हाल आहे. खंडवी म्हणून गाव आहे. काल परवा मी खंडवीमध्ये गेलो. तिथला रस्ता थांबवला या आमदाराने. एवढा जातीवादी आमदार, असल्या आमदाराला पुन्हा मतदान करायचे. आम्ही बारामतीमध्ये यांची पुढे बांधायचे ठरवले. मग गेवराईचं काय घेऊन बसलाय. हे का बोलतोय, हे का बोलतोय मी तुमच्या समोर. या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आणि 11 जातीच्या लोकांनी यांना आमदार केलं, यांना खासदार केलं, यांना मुख्यमंत्री केलं. यांच्या हातात कारखाने, यांच्या हातात सूतगिरण्या, यांच्या हातात डिसिजन का. आणि आम्ही मागास झालोय, आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे. आम्ही मागास झालोय, आम्हाला ओबीसी मधनंच आरक्षण पाहिजे. तुम्ही मागास झाला. मग आता जरांगीला आमचं एक सांगणं आहे, आणि जरांगीच्या मागे एक महाराज उभे राहतात. आता ऐका, कोणी सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय. आता आमच्याकडे क्वालिफाईड आम्ही 11 पोरं सुचवतो. ऐका हो, आता पहिल्यांदा 11 विवाह आपल्यामध्ये करू येतील. आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही. 11 विवाह केले पाहिजे की नाही केले पाहिजे. आता याच्या आठ राहिले का, आता सगळे सोडले राहिले का, आता पाटील शांडव कुळी क्षत्रिय काय राहिले का.
आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा. आमच्याकडे 11 पोरं आहेत ना. ते काय बोलतोय? एन.डी. पाटील बोलले होते. एन.डी. पाटील, स्वर्गीय एन.डी. पाटील, लग्न ठरवायची वेळ आली की 96 कोळी क्षत्रिय आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी, आम्ही मागासवर्गीय. एन.डी. पाटील बोलले होते, मी नाही का बोललो. अरे चोरानो, जात चोरानो, मागासपणाचे डहाळे लागले तुम्हाला. तुमची गरिबी आली तर आमचा एखादा व्यवसाय तुम्ही स्वीकारला का? तरी नंदीबाईवाल्याचा ढोलगळ्याला दाखवलंय आणि घरोघरी गेलाय मागायला किंवा आमच्या वासुदेवाचा टोप घातलाय. हरी विठ्ठल वासुदेव आला तर वासुदेव आला, वासुदेव आला तर वासुदेव आला म्हणलं कधी तुम्ही? म्हणलं नाही एकदा? अरे तुम्ही कशात येता नक्की? तुम्ही विजयंती अ मधनं येता का, ब मधनं येता का, क मधनं येता का, ड मधनं येता? तुम्ही कधी मेंढपाळीचा व्यवसाय केला? तुम्ही कधी धोब्याचा व्यवसाय केला? अरे उस्तोडीचं जाऊ द्या. आणि आम्ही मागास झालोय आणि आम्हाला ऐका की गायकवाड आहे बरं, आम्हाला मागास ठरवलं होतं. तुम्ही कधी व्यवसाय केला बरं आमचा? बोलू त्या त्याचा व्यवसाय कधी केला? नाही केला. अरे इकडं 96 कोळी म्हणायचं, इकडं आम्ही क्षत्रियत्व मिरवायचं. आणि एक तो लेखक विश्वास पाटील नावाचा लेखक म्हणला, दाखला घेऊन एक माणूस पुढे गेला आणि त्याच्या हाताखाली मला काम करावं लागलं. आणि लाज वाटते विश्वास पाटील तुमचे लेखक म्हणून आम्ही तुम्हाला गळ्यामध्ये बांधत होतो आणि तुम्ही एवढ्या नीच प्रवृत्तीचे आणि एवढ्या जातीवादी मानसिकतेचे असाल असं वाटलं नव्हतं. पानिपत नावाची कादंबरी लिहिली आणि या माणसानं मल्हारराव होळकरांना जेवढा त्यांचा अपमान करता येईल तेवढा या माणसानं केलाय. आम्ही आता तुम्हाला ओळखलंय. गावावाल्यातल्या ओबीसीच्या बांधवांना माझं सांगणं आहे, माझ्या धनगर बांधवांना सांगणं आहे, बंजारा बांधवांना सांगणं आहे, वंजारी बांधवांना सांगणं आहे, तेली बांधवांना सांगणं आहे, गावावाल्यातल्या बलुत्या आलुत्याला सांगणं आहे, ही आपली एकी कधी फुटू द्यायची नाही. मागू आपण एसटीचं आरक्षण मागू, एसटीचं आरक्षण मागू, पण आपल्या ताटातलं वाचवायचं का नाही वाचवायचं? ताटातलं वाचवायचं का नाही वाचवायचं? आजपासून 12 सभा आहेत कंटिन्यू, रोज एक सभा, अशा 12 सभा आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सभा आहेत. आम्ही संघर्ष उभा करतोय. इथं मंडळी सगळी उपस्थित आहेत. मी सगळ्यांची नावं घेऊ शकलो नाही. म्हणजे माऊली शिरसाटापासून, आगाव साहेबांपासून, तांबे साहेबांपासून, आमच्या बैराम तात्यांपासून, सानप साहेबांपासून सगळ्यांची नावं. अजिबात कुणी हे लहान म्हणायचं नाही बाराजी साहेब, नाहीतर तुम्ही म्हणायला रात्रंदिवस. अरे ही माणसं सकाळी 7 वाजता गावामध्ये जातात आणि लगेच मला व्हिडिओ कॉल करतात, हके सर आम्ही या गावात आलोय. ही एकी आपल्याला महाराष्ट्राला दाखवून द्यायची. कोकणातली माणसं उठून बसले, पश्चिम महाराष्ट्रातली माणसं लोणंदला, सातारा जिल्ह्यामध्ये सभा होणार आहे, सोलापूर जिल्ह्यातल्या पेनूर पाटकुळला सभा होणार आहे. हे जे म्हणतात ना बीड जिल्हा तुझे ट्रेन, बीड जिल्ह्यात तुझे तयारे, तुम्ही लय छोटी माणसं आहे. अरे उंदरानो थांबा 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 थांबा. काय बोलला माहिती का तो पापड्या? काय बोलला आता म्हणा तुम्ही मला परत इथं येत आहे. त्याला म्हणाव मी आमच्या उमेदवार प्रियांकाताईच्या प्रचाराला फक्त 1च दिवस तुमच्या मतदारसंघात आलो होतो. 1च दिवस. ऐका, 1 मिनिट, 1च दिवस. पण या पापड्या आमदाराच्या प्रचाराला आमच्या ताई आल्या होत्या, धनुभाऊ आले होते. आमची माणसं जर तुझ्या मागे आली नसती ना, लगेच उत्तर फेडलेलं. थांबायला सांगतो, आमची जर माणसं जर आली नसती ना आणि आमचे जर गोपीनाथरावजी मुंडे, तू कुणा कुणाला मोठं केलं, किती लोकांना मोठं केलं. हा राईट बोल, राईट. यांना जर राजकारणाची मतपेटीची भाषा समजत असेल तर याचं उत्तर मतपेटी असेल. इथल्या पक्षांना जर झुंडशाही कळत असेल आणि गावावरच्या छोट्या छोट्या घटकाचं हक्क अधिकाराचं आरक्षण संपवायचं असेल तर आम्ही 60-70% आहोत. बाबासाहेबांचे विचार आमच्या डोक्यामध्ये आहेत. गोपीनाथराव मुंडेंचा स्वाभिमान आहे. सुभेदार मल्हारराव होळकरांची तलवार आहे. संत गाडगे बाबा, नरहरी सोनार, गोरा कुंभार, संत सेवालाल, महात्मा बसवेश्वर, महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा भगवान
कोणाची किती नावं घ्यायची? 400 450 जाती आहेत आमच्या. तुम्ही या चालवं, हा महाराष्ट्र कोणाचा आहे ते आम्ही दाखवून देऊ. आपल्याला वज्रमुख ते तर होणार, ते सांगायची गरजच नाही. बघा, सणासुदीचे दिवस आहेत. मुंबईला लाखोच्या संख्येने जायचंय. आपले लोक तारीख ठरवतील. जायचं की नाही? जायचं की नाही? डोंगर दऱ्यातून, गावाच्या कुशीतून 18 पगड जातीची माणसं वाजत गाजत कुठं जातील? मुंबईला जातील. मुंबईला, बरोबर आहे का? ते एक बघा, अजून एक शेवटचा मुद्दा म्हणतो आणि माझं भाषण संपवतो. हे जरांगे आणि बडोले मामा, आता जरांगेंच्या आजपासून प्रश्नाला उत्तर फक्त तुम्ही द्यायची. कारण ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या बोरी. बडोले मामा, फक्त तुम्ही उत्तर द्यायची. आमची पोरं आहे ना, आमच्या पोराने आता ठरवलंय का नाही? ठरवलंय का नाही? आता मी पोस्ट ग्रॅज्युएट झालेला माणूस आहे, एमए शिकलेला. मी हात कुठं सारलेलं? दंडाच्या वर सारलेलं. बाहेर का सारले त्या? का सारले त्या बाहेर? क्वालिफाईड असून बाहेर का सारले? माणसांच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण करायचे. काय बोला माहितीये का? आज बोला, या शिवरावजी भुजबळांना मला नेपाळमध्ये नेऊन टाका. कोण बोला? हा जरांगे. आता ह्या जरांगेला उचलून समुद्रात नाही थांबा, टांझानिया म्हणून नाही, टांझानियामध्ये डोंगराच्या कुशीला तिकडं आता आम्हाला हे बोलावं लागतंय. हे रिएक्शन आहे. बटोले मामा, अरे काय किती फॅन फॉलोइंग वाढवून ठेवला राव. जबाबदारी तुमची आहे. बाबा, आता काय महाराज इथं बसलेत, नाहीतर मी लय काय काय बोलणार होतो. आणि हे बघा, आता जाता जाता सांगतो, आमच्या महाराजांनी एक गट निर्माण केलाय. गेल्या कित्येक वर्षापासून इथं पवित्र असं काम चालतं. पण महाराज, आमची जबाबदारी आहे. 1 कोट काय 2 कोट काय घेऊन बसला? मुख्यमंत्र्यांना घेऊन येऊ आम्ही इथं, बरोबर आहे का? भगवान बाबांच्या भगवानगडावरती माझ्या संत बाळूमामाची पालखी ज्या दिवशी येईल, भगवानगडावरती माझ्या संत सेवालालची ज्यावेळी पालखी येईल, भगवानगडावरती आमच्या नरहरी सोनार, संत सेना, गोरा कुंभार, संत जनाबाई, हे का बोलतोय? संत चोखामेळा, हे का बोलतोय? आम्हाला गावगाड्यातल्या 18 पगड जातीची युती करायची आहे आणि आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करायचं आहे. माजलेल्या लोकांना घरी बसवायचंय. आता तुम्ही मला जो काय बोलताय सर, तुम्ही आमदाराचे विरुद्ध बोलताय, खासदाराचे विरुद्ध बोलताय. ती विखे केवढा मोठा, आणि ही माणसं एवढी फेजर घाबरत आहेत ना. तुम्ही जर एक झालं ना, एक ही मतपेटीला नाही घाबरते. तुम्ही फक्त एक व्हा. 1,500ला मत विकायचं, 1,500ला मत विकायचं नाही. शपथ तर देणारच आहे, अजून टाइम आहे. आता अजून एक सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की तुम्हाला राज्यकर्ती जमात बनायचं आहे. काय बनायचंय? राज्यकर्ती जमात बना. असंच म्हणले का? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाचा अधिकार दिला. आता इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या मताचं एकच मूल्य आहे ना. तुम्ही बटन दाबलं एकच मत पडतंय ना. आणि टाटा, बिर्ला, अंबानी, पंडित, सोळंकी, पवार, कोणती काय बजरंग काय बजीर सोनवणे, चंदनचोर, अरे तुझी लायकी काय रे? तुझं शिक्षण काय? आणि म्हणतो त्या लक्ष्मण हाकेला सांगा पहिल्यांदा ग्रामपंचायतीला निवडून येऊ द्या. अरे तू खासदार ऐका. अरे वळवाच्या पावसामध्ये ती न्हाऊन निघालाय. वळवाच्या पावसामध्ये है ना आता रणंगणाने लढाई आणि मैदान घेऊ सबका हिसाब बराबर होगा.
शान के साथ होगा और जान के साथ होगा. मी तुम्हाला काय बोलतोय, जबाबदारीने बोलतोय. हा महाराष्ट्र कोणाच्या बापाची जागिरी नाही. आणि मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला महाराष्ट्र बघायचं आहे, आरेवाडीच्या बिरोबाला या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचं आहे, पोहरा देवीला या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचं आहे, भगवान गडावर या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचं आहे, जेजुरीच्या खंडोबाला, माळेगावच्या खंडोबाला या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचं आहे, मडीला या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचं आहे, सावरगावला या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, वणीला या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, पालीला या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, चौंडीला या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, अरणला या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, भिवरीला या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, आदमापूरला या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, एकविरा देवीला या. का बोलतोय हे? काय बॅनर लावलेत, काय पोस्टर लावलेत. अरे 10% मत आहेत त्यांच्याकडे, आमच्याकडे 50-60%, 70% मत आहेत. सांगतो तुम्हाला सांगू का? त्याने फक्त राजीनामा द्यायचा, राजीनामा. तुझ्याला दम आहे ना? प्रकाश सोळंकी, बजरंग सोनवणे आणि मुरकुल्या, तू फक्त राजीनामा दे अगोदर, आणि मग तुला जरांगीची काय घ्यायची ती घे. आणि ह्याने जर आपलं पंचायत राजमधलं आरक्षण घेतलंय ना, घेऊ द्या याला पंचायत राजमधलं आरक्षण. आमदार आणि खासदार कुठं होते ते बघू आपण. बरोबर आहे का चुकीचं आहे? बघा, गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना, 11 पगड जातीच्या लोकांना माझं सांगणं आहे, आपली जिम्मेदारी, आपली जबाबदारी आहे. आपल्या जबाबदारीने वागायचं, जबाबदारीने बोलायचं, संविधानाचं तत्व बोलायचं, आणि आपल्यामध्ये काय फूट तेवढी पडू द्यायची नाही. काय घेऊ, सगळी घेऊ. आडव्या पट्ट्या हलवा. 1 मिनिट. उभं तास घातलं म्हणजे नांगरत होती का? 8 तास घालावं लागतं का नाही? घातलं जातील, काळजी करू नका. बरोबर आहे का? लावू बघा, खूप काही बोललोय. फक्त इथून थोडं महाराष्ट्र एकच बघेल. ओबीसी म्हणजे काय असतं, भटक्या विमुक्त जाती जमाती म्हणजे काय असतं, बहुजन म्हणजे काय असतात, एकच सांगतो, एकच. हे बघा, कोण काय म्हणतील आणि ह्याच्याकडे काय आहे. काशीरामांकडे काही सुद्धा नव्हतं. उत्तर प्रदेशचा 4 वेळा मुख्यमंत्री काशीरामांनी केला. गोपीनाथराव मुंडेंकडे काही सुद्धा नव्हतं. नात्रा गावामधून संसद भवनापर्यंत, दिल्लीपर्यंत कोण पोहोचला? एक ऊसतोड मजुराचा पोरगा पोहोचला. त्यामुळे मनात आणले ना तुम्ही, आणि कुणाचीही माय वेळ नाही आपल्या समोर. खूप काही बोलू शकतो, खूप काही बोलू. वरुण राजांचं आगमन झालंय आणि 4-5 किलोमीटर तुम्ही चालत आलाय. परत तुम्हाला 4-5 किलोमीटर चालायचं आहे. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, हे ओबीसीची वकील दिवसेंदिवस होणाऱ्या सभेला वरात केली पाहिजे, एवढा आशावाद व्यक्त करतो आणि माझं थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय ज्योती, जय मल्हार, जय अहिल्या, जय क्रांती, जय महाराष्ट्र. एकच पर्व अखेर तुम संघर्ष करो, अखेर तुम संघर्ष करो. काही मोबाईल चोरी नाही गेले, जेव्हा तुम्ही सापडत असते. हॅलो, विनंती आहे, इकडं जेवणाचं स्टॉल आहे, तिथे सर्वांनी जेवल्याशिवाय जायचं नाही. सर्वांना विनंती, स्वयंपाक भरपूर आहे, कुणी जाऊ नका. सर्वांना विनंती आहे, कुणी जाऊ नका. स्टेजच्या डाव्या बाजूला जेवणाची सोय केलेली आहे. सर्वांनी ऐका, पाठीमागे जायचं. ऐका, फक्त संचालन गिरी साहेब यांनी टेबल जाऊ नका. जेवणाची गिरी साहेब सर्व विनंती वाढण्यासाठी जावं तिकडं. सर्वांना
त्यावेळेशिवाय कोणी जाऊ नका. आणि गडावरून खाली उतरताना सर्वांना एक नम्र विनंती आहे, गाड्या दमाने जावा. उताराचा रस्ता आहे, थोडं दमाने जा आणि सर्वांनी ऐका शिस्तीत